साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणानं आता धक्कादायक वळण घेतलंय। आत्महत्या केलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हातावरच त्यांनी आत्महत्येचं कारण लिहिल्याचं समोर आलंय। त्यात 2 पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले। फलटण आत्महत्या प्रकरणातील दोन्ही पोलिसांना निलंबित करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। आरोपी पोलिसांना तात्काळ अटक करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सातारा पोलिसांना चौकशीचे आदेश दिले। पुरावे गोळा करून दोषींना अटक केली जाईल, कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री पंकज मुंडे म्हणाले। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारला घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि त्यामुळे भंडाऱ्यातील सर्व मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले। सर्वांवरच पक्षाची तेवढी नजर राहणार आहे, त्यामुळे कुणी चुकीचं बटण दाबून योजनांचा बट्टेबोळ करू नका आणि भंडाऱ्यात सत्यानाश करू नका असा थेट इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। मुंबईच्या सेनाभवन चौकात सर्व पक्षाचे कंदील पाहायला मिळत आहेत। सर्वच पक्षांनी सेनाभवन पासून ते थेट प्रभादेवीपर्यंत मोठमोठे कंदील लावले। मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकरांवर हल्लाबोल केला। धंगेकर विकृत मनोवृत्तीचा माणूस आहे, ते रोज सकाळी काहीतरी खोटं ट्विट करतात। वैयक्तिक द्वेषा पोटीच माझी बदनामी केली जाते असा आरोपही मोहोळ यांनी केला। धंगेकरांनी आता केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्यावर आणखी एक आरोप केला। मुरलीधर मोहोळ महापौर असताना पडेकर बिल्डरची गाडी वापरत होते असा आरोप धंगेकर यांनी केला। महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले असा प्रश्न त्यांनी विचारला। मुंबईच्या सातबाऱ्यावर आपलंच नाव आहे अशा तोऱ्यात वावरणाऱ्या उबाठाला प्रत्यक्षात मात्र मुंबईकरांनीच घरातून दारात आणून ठेवलंय। थोडी आकडेवारी पाहिली तर ठाकरे गटाला लागलेली ओहोटीच स्पष्ट दिसेल असा टोला केशव उपाध्याय यांनी लगावलाय। तर बहुमतासाठी लागणाऱ्या जागा सोडाच 75 ते 85 जागांच्या पुढे जाणं पण ठाकरे गटाला जमणार नाही असा टोला त्यांनी लगावलाय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उद्धव सेनेतर्फे संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा या घोषवाक्याखाली भव्य निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला। हा मेळावा सोमवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी NSCI डोम वरळी इथे आयोजित करण्यात आलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही व्यक्तीला राष्ट्रप्रेमाकडे, राष्ट्र निर्माणाकडे घेऊन जाणारी या देशातली प्रमुख संस्था आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला म्हणणारे लोक मूर्ख राष्ट्रद्रोही आहेत अशी खोचक टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला भगदाड पडले। कृषी उत्पन्न बाजार समिती आष्टीच्या संचालक वनिता सोमकुवर, सामाजिक कार्यकर्ते बाबा सोमकुवर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। निवडणूक आयोगानं मतदार याद्या पडताळणीची मोहीम आता देशभरात राबवण्याचे आदेश दिलेले आहेत। मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना SIRची तयारी जलद करण्याचे निर्देश दिले। सांगलीच्या जत येथील राजाराम बापू पाटील कारखान्याच्या कमानीवरती रात्री अज्ञातांकडून विजयसिंह डफळे असं नामकरण करण्यात आलं होतं। कमानीवरचं नाव आता कारखाना प्रशासनाकडून हटवण्यात आलंय। अखेर सांगलीच्या इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर शहर असं नामकरण झालेलं आहे। राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारनं इस्लामपूरच्या ईश्वरपूर शहर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे। दिवाळीचं औचित्य साधून किल्ले विजयदुर्गावर गडपूजन आणि दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। लखलखत्या मशालीच्या उजेडात भवानी माता मंदिरापर्यंत ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। महादरवाजाला तोरण बांधून 200 पणत्या तसंच 51 मशाली प्रज्वलित करण्यात आल्या। येवल्यात भाऊबीज निमित्तानं रांगोळी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी स्पर्धेमध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेतला। धार्मिक, पौराणिक आणि आधुनिक अशा सुरेख रांगोळ्या इथे काढण्यात आल्या। पुण्याच्या हवेली तालुक्यातील किवळे गावात किल्ला बनवण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। बालकलाकारांनी स्वराज्यातील अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत। पन्हाळा किल्ला पाहण्यासाठी मावळ, मुळशी, पिंपरी चिंचवड इथून शिवप्रेमींची गर्दी होते।
बार्शी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेवर अज्ञात व्यक्तीनं तणनाशक फवारल्यानं तब्बल 1 एकरवरील पिकाचं नुकसान झालंय। हाततोंडाशी आलेला घास हिरावून गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। जवळपास शेतकऱ्याचं 11 लाखांचं नुकसान झालंय। जळगाव श्रीराम रथोत्सवानिमित्त हत्तीच्या वाहनाचं फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आलं। मंत्री गिरीश महाजन यांनी हत्तीच्या वाहनाची महाआरती केली। श्रीराम रथोत्सवाला 154 वर्षांची परंपरा आहे। साखर कारखाने बंद पडल्यानं अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती। मात्र या संकटात देखील काही शेतकऱ्यांनी हार न मानता पर्यायी मार्ग शोधलाय। अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे यावल तालुक्यातल्या पाडळसे येथील शेतकऱ्याची, ज्यानं स्वतःचा सेंद्रिय गूळ प्रकल्प उभारून केवळ आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहच नाही तर इतर शेतकऱ्यांनाही रोजगार दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहिणीसोबत भाऊबीज साजरी केली। लाडक्या बहिणींनी औक्षण करून देवेंद्र फडणवीसांना ओवाळलं। ऐन दिवाळीत सोलापूरला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली। शहराच्या विविध भागात तासभर मुसळधार पाऊस झाला। पुण्याच्या भोरमधील रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरात मद्यप्राशन करणाऱ्या मद्यपींना शिवप्रेमींकडून चोप देण्यात आला। शिवप्रेमींनी त्यांना जाब विचारत दारूच्या बाटल्या फोडून चोप दिला। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। जळगाव पोलीस मुख्यालयातील पद्मालय सभागृहात आयोजित सुफी गायनाच्या कार्यक्रमात नोटा उधळण्यात आल्या। कमरेला बंदूक लावून एका तरुणाकडून चक्क नोटा उधळण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पोलीस मुख्यालयातील सभागृहातच झालेल्या या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून 8 जणांच्या टोळक्याने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये मुलाचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी एक मोठी कारवाई करत 2 गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसांसह 2 संशयितांना अटक केली आहे। पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू करून आरोपींना सापळा लावून पकडलं। मावळमध्ये बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मितीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। डोणेगावच्या हद्दीमध्ये पोलिसांनी छापा टाकून अवैध दारू तयार करण्यासाठी वापरलं जाणारं साहित्य आणि तयार दारू असा एकूण 1,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। बारामती एमआयडीसी परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशानं बेकायदेशीरपणे तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या आणि हत्यारांचा वापर करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। बारामती तालुका पोलिसांनी ही कारवाई केली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर टोल काउंटरजवळील डिवायडरवर 4 चाकी चढल्यानं गाडीतील 2 जण जखमी झालेत तर एक टोल कर्मचारी गंभीर जखमी झालाय। वाहन चालकाला झोप लागल्यानं त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं। ठेवीदारांना आता त्यांच्या बँक खात्यांसाठी, लॉकरसाठी आणि सुरक्षित ठेवलेल्या वस्तूंसाठी अधिक लवचिकता आणि नियंत्रण मिळणार आहे। वित्त मंत्रालयानं जाहीर केलेल्या बँकिंग कायदे अधिनियम 2025 अंतर्गत या तरतुदी 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू होणार आहेत। आरटीओ विभागातील कार्यान्वित झालेल्या आकृतीबंधाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही आणि त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावं लागतंय। याबाबत गेल्या काही वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर पदरी केवळ आश्वासनं पडल्यानं कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। आरटीओ कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्टोबरपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। देशातील सर्वाधिक खोलीच्या प्रस्तावित वाढवण पोर्टच्या बांधकामाला विकासक JNPAनं गती दिलेली आहे। अनुसार या पोर्ट परिसरात लाटा रोखण्यासाठी खोल समुद्रात सर्वाधिक लांबीची भिंत बांधण्यात येणार आहे। भिंत 10.47 किलोमीटर लांबीची राहणार असून ती बांधण्यासाठी 4 मोठ्या कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय। शक्तीपीठ महामार्गाला काही ठिकाणी होणारा विरोध लक्षात घेता त्याचा नकाशामध्ये बदल करण्यात येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी तसेच संकेत दिलेत। तर दुसरीकडे समृद्धी महामार्गाच्या गडचिरोली गोंदियापर्यंतच्या विस्ताराच्या 2 ते 3 निविदा रद्द करण्यात आल्यात असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। भारतानं जागतिक पातळीवर पर्यावरण संरक्षण आणि वनसंवर्धनात आणखी एक महत्त्वाची झेप घेतली आहे। ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट 2025 या अहवालानुसार सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या देशांच्या यादीमध्ये भारत 9व्या स्थानावर पोहोचलाय। गेल्या वर्षीचा 10वा क्रमांक सुधारून भारतानं यावर्षी एक पायरी वर चढली आहे।
संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचं प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख निर्माण झालेली आहे. सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पाला मिहानमधील 223 एकर जमिनीचं हस्तांतरण करण्यात आलं. आता येथील अधिकाऱ्यांची बदली झाली की शेतकऱ्यांना योजनेसंदर्भात संपर्क साधण्यात अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर पर्याय म्हणून आता महावितरणप्रमाणे कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना देखील 13,141 मोबाईल सिम कार्ड वाटण्यात आलेत. बदली झाली की संबंधित अधिकारी हे सिम कार्ड त्यांच्या जागेवर रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार आहेत. मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. सोन्यानं तेजीचा सूर लावत 1,01,236 रुपयांची वाढ नोंदवली आहे. दुसरीकडे चांदी 4,120 रुपयांनी घसरली आहे. 3% जीएसटीसह 24 कॅरेट सोनं हे 1,27,720 रुपयांवर पोहोचले, तर चांदीचे भाव हे 1,58,620 रुपयांपर्यंत खाली आले. दिवाळीच्या 4 दिवसात सोनं 1,34,000हून 1,28,000वर खाली घसरलं असलं तरी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सोन्याचा भाव हा दुप्पट होता आणि त्यामुळे सोन्याच्या बाजारात खरेदी विक्रीचा उत्साह तुलनेनं कमी होता. मात्र तरी देखील दिवाळीच्या 4 दिवसात महामुंबईमध्ये सोन्याच्या बाजारपेठेत सुमारे 3,500 कोटींच्या खरेदी विक्रीची उलाढाल झाल्याचं सोने व्यापाऱ्यांनी सांगितलं. यावर्षी दागिन्यांपेक्षा नाणीच जास्त विकत घेतल्याचं समोर आलं. मध्य रेल्वेकडून कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी पोस्ट नॉन इंटरलॉकिंग कामासाठी 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीमध्ये विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 24 ऑक्टोबर आणि 27 ते 31 ऑक्टोबर दरम्यान दररोज सकाळी 11:20 ते दुपारी 1:20 ब्लॉक असल्यानं कर्जत खोपोली लोकल सेवा बंद असेल. दिवाळी आणि छठ पूजेसाठी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची विविध मार्गांवर वाढलेली प्रचंड गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेनं विविध विभागात वेगवेगळ्या मार्गांवर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर नागपूर ते मुंबई आणि पुणे ते हडपसर नागपूर ते स्पेशल ट्रेन धावणार आहे. सध्या 6 पदरी असलेला मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आता 8 ऐवजी 10 पदरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं याबाबत निर्णय घेतला असून यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येतोय. येत्या 10 दिवसात हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. दिवाळी आणि छठ पूजेसाठी मुंबईतून आतापर्यंत 10,41,000 प्रवासी उत्तर प्रदेश आणि बिहारला गेल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलंय. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून 23 ऑक्टोबरपर्यंत चालवलेल्या 1,414 विशेष ट्रेनच्या माध्यमातून हे प्रवासी गेल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे, त्यामुळे असह्य उकाडा आणि बरोबरीनं उन्हाचा चटका सहन करावा लागतोय. आता मुंबईसह ठाणे, पालघर तसंच राज्यातील इतर काही भागात रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. संरक्षण खात्यानं तिन्ही दलांची युद्धक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं सुमारे 79,000 कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र आणि लष्करी हार्डवेअर खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यात नाग क्षेपणास्त्र, पाणी आणि जमिनीवर चालणाऱ्या युद्धनौका, इलेक्ट्रॉनिक हेरगिरी आणि टेहळणी करणारी अद्ययावत उपकरणं यांचा समावेश आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ आणि यमुनोत्री हिमालयातील तीर्थक्षेत्रांचे दरवाजे हिवाळ्यासाठी बंद करण्यात आलेले आहेत. थंडी असूनही समारोप समारंभात सुमारे 10,000 भाविक उपस्थित होते. त्यांनी हर हर महादेव, जय जय बाबा केदार आणि बम बम भोलेच्या जयघोषात परिसर दुमदुमून टाकला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राजस्थानातील जैसलमेर इथे शौर्यवान आणि लाईट अँड साऊंड शोचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी 1971च्या भारत पाकिस्तान युद्ध संग्रहालयाला देखील भेट दिली. देशभरात SIR लागू करण्याची तयारी निवडणूक आयोगानं सुरू केली. ऑक्टोबरच्या शेवटी ही घोषणा होऊ शकते. गुरुग्राममधील द्वारका एक्सप्रेसवेवर चालत्या वाहनातून फटाके फोडण्यात आले. या जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. यूपीच्या हापूडमध्ये फटाक्यांची रील बनवण्याच्या नादात एक तरुण गंभीररित्या भाजला गेलाय. रील बनवताना फटाकं फुटल्यानं हा युवक होरपळला गेला. मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात कार्बाइड गननं फटाके उडवल्यानं 14 मुलांना दृष्टी गमवावी लागली आहे, तर 150 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. छत्तीसगडमधील कांकेर येथील बस आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीस्वार जखमी झाला. या अपघाताचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. अमेरिकेच्या ओंटारिया इथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात 3घांचा मृत्यू झाला. एका भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं दिलेल्या धडकेत 3 जण ठार झालेत. या प्रकरणी आरोपी ट्रक ड्रायव्हर जसप्रीत सिंह याला अटक करण्यात आली आहे.
युपीतल्या जालौनमध्ये एक कार चालकानं सायकलवरून जाणाऱ्या एका वृद्धाला आणि त्याच्या जावयाला चिरडलं. या दोघांचाही जागीच मृत्यू झालाय. कारमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलचं ओळखपत्र सापडल्यानं खळबळ माजली.